आणि मग या 6 एकात्मिक आराखड्यांना एकत्रित करून महाराष्ट्राचा जो आपला एकात्मिक आराखडा आहे हा आपण ऑक्टोबर 2018 मध्ये त्या ठिकाणी तयार केला। देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं की ज्या राज्याने एकात्मिक आराखडा तयार केला आणि पुढचं सगळं काम हे त्या एकात्मिक आराखड्याच्या आधारावर आपण त्या ठिकाणी करणं सुरू केलं। मला असं वाटतं की हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला इथे मांडायची आहे म्हणजे MWRRAचा तर रोल अतिशय उत्तम होताच, कारण ते सगळं नंतर आपल्याला MWRRAला पाठवलं। पण विशेषतः हे सगळं करत असताना महाराष्ट्रातले जे आपले जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी केलेलं काम अतिशय उत्तम होतं, अतिशय थॉटफुल होतं। आणि आमचं मेजर काम काय होतं तर त्यावेळी हे सगळं होत असताना एकात्मिक आराखडा तयार करायचा याचा अर्थ काय आहे तर वेगवेगळे जे आपले विदर्भ सिंचन आहे, गोदावरी खोरं आहे, या सगळ्यांनी केलेला आराखडा आणि याचं एकात्मिक करताना त्या विभागाचे जे अधिकारी होते त्या प्रत्येकाला आपल्या विभागाचं एंटायटलमेंट पाहिजे होतं। त्याच्यामुळे प्रत्येक अधिकारी आपापल्या विभागाचा इंटरेस्ट कसा प्रोटेक्ट होईल आणि ते चांगलंच होतं, म्हणजे त्यात वाईट काही नव्हतं। अशा पद्धतीनं ते आराखडे फायनल करत होते। त्यावेळेस त्याचा एकात्मिक आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय न होता आपल्याला तो आराखडा कसा तयार करता येईल, ज्याचं त्याचं एंटायटलमेंट त्याला मिळेल, पण आपल्याला एकूणच आपली दुष्काळी परिस्थिती, आपल्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये पाणी कसं आणता येईल याचा विचार, जिथे तुटीची खोरी आहे तिथे पाण्याचा महत्तम वापर कसा करता येईल याचा विचार, या सगळ्या गोष्टींचा खूप सखोल त्या ठिकाणी विचार झाला। आणि मग त्याच्यानंतर मला आठवतं की गिरीश भाऊ होते, आपण 7, 8, 10 बैठका केल्या आणि त्याच्यानंतर त्या एकात्मिक आराखड्याला मान्यता दिल्यानंतर आज मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय चांगला आराखडा आपण तयार केला। 2024ला पुन्हा त्या ठिकाणी मी ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होतो त्यावेळी आपण त्या आराखड्यामध्ये काही चेंजेस केले आणि विशेषतः हे जे काही चेंजेस आपण त्यावेळी केले त्याचं प्रामुख्याने